काल या ठिकाणी प्रचंड असं वादळ सुटलं होतं. किती केळी आहे, किती तुमचं नुकसान झालंय? जवळपास 10 एकर हे केळीचं क्षेत्र आहे आणि तुम्ही बघताय जवळपास 70-80% नुकसान झालेलं आहे. किती वाजता काय घडलं हा प्रकार? काल 9:30 वाजता वादळ आलं बरं. आणि जांभूड भागातील बऱ्यापैकी 80% भाग हा जे काढणीला आले ते पडलेले आहेत आता. क्षेत्र किती आहे इथं आणि नुकसान किती झालंय तुमचं? टोटल इथं 10-11 एकर क्षेत्र आहे. हे पूर्णच केळी आता झोपलेली आहे. पंचनामा झालेला आहे का आणि आपल्याला किती नुकसान मिळावं अशी आपली अपेक्षा आहे? आता हे नुकसान जवळपास आता माल जे काढाय आलता हा 250-300 टन माल काढाय जवळपास 20 दिवसात येत होता आमचा. ते बघायला गेलं तर 35-40 लाखाचं नुकसान तर झालेलं आहे. तर शक्यतो जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल शासनाला तेवढी करावी. पंचनामा झाला का त्याचा? नाही अजून तर जा. बापू, या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. शासनाकडे काय मागणी आहे तुमच्या आता? आता हे माझ्या मुलानं जे सांगितलं, रात्रंदिवस शेती करून त्यांनी ही एवढ्या चांगल्या पद्धतीने केळीची जोपासना केली होती. मध्यंतरी ज्या वेळेला 1-2 महिन्यापूर्वी इराण अमेरिका युद्ध इस्रायलचं चालू होतं, त्यावेळेला केळीची परिस्थिती अत्यंत वाईट झाली. रुपया 1.5 रुपयाला सुद्धा केळी कोण घेत नव्हतं. परंतु आजची जर परिस्थिती बघितलं, 20-22 रुपये बॉक्सला दर आहे. एका टनाला म्हणजे जवळजवळ 22,000 रुपये टनान आहे. एकरी नाही म्हणलं तरी 20 ते 25 टन माल आपला निघतो. 4.5 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज ही 10 एकर बाग आहे, म्हणजे 40-50 लाख रुपये माझं या वेळेला आता नुकसान झालेलं आहे. आणि ही जी दिसतंय तुम्हाला, ही काढायला आलेला माल होता. म्हणजे अचानक वादळ आले आणि ही संपूर्ण माल माझा खाली झोपलेला आहे. हे राहिलेली जी काही झाडं दिसते ती सुद्धा आज ना उद्या मुळ्यात उठल्यामुळे ती खाली कोसळणार आहे. ह्याला कुठली मशागत करता येत नाही, काही करता येत नाही. शासनाने जास्तीत जास्त एक शेतकऱ्याकडे बघून जेवढं माझ्या जांभूड भागात किंवा इतर भागात मला जसं माझं झालेलं आहे तसं त्यांचंही नुकसान झालेलं आहे. सगळ्याचं नुकसान भरपाई शासनाने देऊन आमच्यासारख्याची, मी एक शेतीनिष्ठ शेतकरी आहे, पण आज फक्त म्हणायला शेतीनिष्ठ राहिलेलो आहे. असल्या वादळा पुढे काहीही करू शकत नाही माणूस. वर्षाचं त्याचं संपूर्ण बजेट कोलमडलं जातंय. शेतकऱ्यासाठी काही विमा वगैरे आहेत का शासनाच्या? काय मागणी आहे? काय शेतकऱ्यासाठी ती काय आपण आपल्याकडे कुणी आलेले नाही, काय नाही. दरवर्षी आपण पिकं निर्माण करतो आणि ती घालवतो, आपापल्या जीवावर करतो ती. अजून बरं, आता किती दिवसांनी तोड हे होणार? आता 20 दिवसात माल 20 चालू दिवसात होतो. माल काढायला येत होता. त्याचं हार्वेस्टिंग 2-2.5 महिने चालतं. म्हणजे आषाढी एकादशी, श्रावण महिना, त्याच्यानंतर आपल्या नवरात्रातलं दिवस धरून ही केळी आपण जोपासलेली होती. कृषी प्रधान देश तर या ठिकाणी म्हटलं जातं, परंतु शेतकऱ्याला काय दुय्यम त्या वागणूक मिळते का आपल्याला या ठिकाणी? तर आता साहजिकच आहे, त्या पद्धतीने जर होत असेल, यायचं पंचनामा करायचं कोणीतरी, परंतु त्याला मिळतं काय हे सुद्धा पुढे बघितलं पाहिजे. अशा पद्धतीनं मी जरी माझं जरी नुकसान झालेलं असलं तरी हा मुलगा जो आहे आज, ह्याच्यासारख्या वयाची तरुण पिढी जी शेतात जायची म्हणती ती जाणार नाही ना, असं जर घटना घडत बसल्या तर. बापू, मला इथं सांगा तुम्ही की आता हे तुमचं साधारण 10-11 एकर क्षेत्र आहे. साधारण पुढच्या महिन्यामध्ये हे सगळं तुमचं चांगलं पीक जाणार होतं. तुम्हाला आत्ताच्या दरानं किती पैसे जे मिळतील असं वाटत होतं? किती नुकसान झाले? बॉक्स पॅकिंग नुसार 40 लाख पर्यंत झाले असते पैसे. बरं. कमीत कमी जरी म्हणलं तरी 25 टनाचा 17-18 रुपयानं बॉक्सचा पूर्ण माल होता, झालं असते तेवढं. ह्या परिसरामध्ये कुठं कुठं नुकसान झाले अजून? परिसरात बरेच ठिकाणी झाले. हा, वर झालेला आहे, केचचं झालेलं आहे, भगतचं झालेलं आहे, डाळिंबाच्या बागा काय उखडला गेलेल्या आहे त्या. बापू, 40 लाखाची बाग झाली असती, परंतु आता हे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळं आता ह्या बागेचं काय होईल का? पैसे होतील का? नाही, आता काय आता ह्याचं काय ग्रहित धरून 100% चालत नाही. नुकसान आहे. 100%, कारण मुळ्या वगैरे जे आहेत का ना तिच्या पूर्ण हल्लेल्या आहेत त्या. आणि ही पडायच्या एकमेकाच्या झाडावर ही तग धरून आहे, नाहीतर हे जवळजवळ कोसळलेली झाड आहे ती. पडलेली आणि नीट करायला जवळपास उन्हाळ्यात तुमच्या माहिती करता सांगतो, उन्हाळ्यात आपण एप्रिल-मे महिन्यात रात्रीचा दिवस करून जपलं. आज 1 जून आहे, पावसाचा कालावधी आता चालू होणार, दिवस चांगले येणार, तोपर्यंत रात्री ती घटना घडलेली. ओके, छान.